वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची 17व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूर जागेसाठी निवड झाली आणि याचाच आनंदोत्सव म्हणून समाज बांधवांनी पेढे वाटून साजरा केलाय। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकरांची सोलापुरातल्या लोकसभा 2019च्या जागेसाठी निवड झाल्याप्रित्यर्थ समस्त बहुजन समाज बांधव आणि मुस्लिम समाज बांधवांतर्फे पेढे वाटून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची सोलापूरच्या जागेसाठी निवड झाल्याप्रित्यर्थ डॉक्टर धम्मपाल माशाळकर आणि समीउल्ला शेख यांनी आनंद व्यक्त करीत पेढे वाटीत आनंदोत्सव साजरा केला असून या वेळेला प्रकाश आंबेडकरच बाजी मारतील आणि आमची आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये सध्याची जी लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभेमध्ये सोलापूरचे उमेदवार म्हणून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गेली काही महिने सतत पाठपुरावा बाळासाहेब आंबेडकर यांचा करत होतो। त्या अनुषंगानं बाळासाहेब आंबेडकरांनी आज रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी असण्याचे संकेत आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानुसार त्यांच्या संकेताला मान देऊन आम्ही या ठिकाणी त्यांची उमेदवारीचा जल्लोष या ठिकाणी घोषित करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रभर जे उमेदवार देतील ते उमेदवार मोठ्या मतसंख्येनं निवडून येतील। आजचा हा जो दिवस आहे तो दिवस भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची जी पहिली सभा झालेली होती ती पहिली सभा सोलापुरातूनच सुरू झालेली होती। म्हणून वंचित आघाडीचं क्रांतीच ठिकाण म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूर हे नेहमीच महत्त्वाचं वाटलेलं आहे। त्या अनुषंगानंच कदाचित बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकसभा निवडण्याचे संकेत दिलेले असतात। महिन्यामध्ये आम्ही हैदराबादला जाऊन असुद्दीन ओवैसी साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला इलेक्शन लढवायचं असेल आपल्याला तर प्रकाशजी आंबेडकर बरोबर आपण जर युती जर केली तर आपला चांगला फायदा होऊ शकतो। त्याचप्रमाणे आमचे काय असुद्दीन ओवैसी साहेबांनी प्रकाशजी आंबेडकरांना भेटून ही युती केलेली आहे आणि तेव्हापासूनच आम्ही सर्वांनी मिळून बाळासाहेबांना म्हणत होतो की सोलापूरमधून आपली उमेदवारी जाहीर करा। इथला सोलापूरमधला मुसलमान समाज जो MIM बरोबर 85% मुसलमान समाज जो आहे तो MIM बरोबर आहे आणि MIMचे सगळे लोक बाळासाहेबांना निश्चितप्रमाणे निवडून आणतील ही आम्ही ग्वाही त्यांना दिलेली आहे। त्याचबरोबर फक्त मुस्लिम समाजच नाही तर धनगर समाजसुद्धा त्यांच्या मागं आहे। जवळपास 5-6 लाखाचं हा जो सगळा वोटिंग आहे तो वोटिंग तो सगळ्याचा सगळा बाळासाहेबांना पडणार आणि बाळासाहेब इथून निश्चितपणे निवडून येणार याची आम्ही ग्वाही देतो। दरम्यान जल्लोषाप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर, जिल्हा युवक अध्यक्ष विक्रांत गायकवाड, विष्णू गायकवाड, समीउल्ला शेख, भारिप बहुजन महासंघ जिल्हा सचिव नाना कदम, निशांत बनसोडे, रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, भारती कोळी, विश्वभूषण इंगळे, विश्वास तळभंडारे आदी उपस्थित होते।